विकासासाठी महायुतीत गेलो असा दावा फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर हे करत असले तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये युती धर्माचं काय हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। दुसरीकडे आज सकाळी कोर्टानं हत्येच्या आरोपामध्ये निर्दोष ठरवल्यानंतर धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार होणार अशी बातमी आली। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। ओम्या, आज तू लय बोलला, अवकातीपेक्षा तुझ्या लय जास्त बोललास। त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही? किती राग आला मल्हार पाटलाला। फक्त काय म्हणलं, तुझी अवकात आणि तुझा संस्कार काय माहिती आहे, एवढ्याच दोन गोष्टी बोललो। पण तू कोण बोलणारा, तुझी अवकात काय? अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं दोन शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय, तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला। पवनराजे हत्या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर माजी मंत्री पद्मसिंह पाटलांचा धाराशिवमध्ये जाहीर सत्कार होणार अशा बातमीनं नव्या चर्चांना सुरुवात झाली। मात्र सकाळी ही बातमी समोर येताच त्याच्या काही वेळातच असा कोणताही कार्यक्रम होणार नसल्याची माहिती पद्मसिंह पाटलांचे पुत्र आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे। असंही आज कुणीतरी खोडसळपणे पसरवलं की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काहीतरी नागरी सत्कार होणार आहे। ही बातमी अतिशय चुकीची आहे। आदरणीय डॉक्टर साहेब आता त्या परिस्थितीमध्ये नाही आहेत की ते उभं सुद्धा राहू शकतात। दुर्दैवाने हे सगळं जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे आणि न्यायालयाच्या निकालातून अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। दरम्यान सदैव ज्यांच्या विरोधात फुटीर खासदार ओमराजेंनी निवडणूक लढवली तेच आता एनडीए सोबत गेल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे ओमराजे आणि भाजपचे राणा पाटील हे युती धर्मात एकत्र येत आहेत। मात्र युती धर्म एक असला तरी मी सदैव विरोधात राहणार असं ओमराजेंनी म्हटलंय। दुसरीकडे एनडीए मध्ये ओमचं स्वागत आहे असं म्हणत भाजपचे राणा पाटील ओमराजेंना डिवचतायत। कालच मी या बाबतीमध्ये बोललो होतो की जे 6 खासदार एनडीए मध्ये आलेले आहेत, ओम सकट सर्व 6 खासदारांचं काल मी एनडीए मध्ये स्वागत केलं होतं। मी हेही म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही, कारण ओमने स्वतःहून एनडीए मध्ये प्रवेश केलेला आहे। महायुतीमध्ये आले त्यांचं स्वागतच आहे आणि निश्चित त्यांच्या येण्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला म्हणजे बळ प्राप्त होणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये अजून ताकदीने महायुती निवडून येईल, त्याच्यामुळे त्यांचं स्वागत आहे। वडिलांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर हे राजकारणात आले। त्यांना आमदार आणि 2 वेळा खासदारकीची तिकीटं उद्धव ठाकरेंनी दिली। ओमराजेंचा निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा वडील पवनराजेंच्या हत्येचा असायचा। ज्या पद्मसिंह पाटील कुटुंबावर ते आरोप करायचे ते आता भाजपमध्ये आहेत। स्पेशल कोर्टानं पद्मसिंह पाटलांना हत्येच्या आरोपातून निर्दोष ठरवले। याबद्दल भाजपचे आमदार आणि पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दुसरीकडे निकालाला वरच्या कोर्टात आव्हान देऊ असं शिंदे सेनेत आल्यानंतर आपल्याला फडणवीस आणि शिंदेंनी सांगितल्याचं खासदार ओमराजे म्हणतात। पद्मसिंह पाटील हे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भाऊ देखील आहेत। न्यायिक प्रक्रियेमध्ये कोर्टाचा सन्मान प्रत्येकाला करावा लागतो, त्यामुळं कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून त्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी जाणार आहे। थोडक्यात ओमराजे ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आले असले तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीत तणाव राहणारच असं स्पष्ट दिसतंय। राजकीय विश्लेषकांच्या मते तिसऱ्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला वाव मिळू नये म्हणूनही जुन्या 2 प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय स्पेस व्यापण्याचाही हा प्रयत्न असू शकतो। दरम्यान आपण भाजपच्या राणा पाटलांसोबत कधीही मांडीला मांडी लावून मंचावर बसणार नाही असं फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात। त्यामुळे भविष्यात जेव्हा महायुती म्हणून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सभा होतील तेव्हा राणा पाटील मंचावर असताना निंबाळकर त्या मंचाचा बहिष्कार करतील का, की मग जिल्ह्याच्या विकासाचं कारण देऊन हजेरी लावतील, हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय मंकणीसह श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।